ओजल, काय करते बेटा? Dad, who is this? ही तुझी ग्रँडमा आहे. मी आतापर्यंत पाहिलेलं नाही पण मला पाहायचं. बरं ठीक आहे, आपण व्हिडिओ कॉल करू. हा अरे हाय बबलू, कसा आहेस? कसा दिसतोय? घर दाखल पण चांगलाच असणार. बरं ठीक आहे. आई कशी आहे आणि ती कुठं आहे? आत्ता आठवण आली होय तुला? अरे दिप्या भावा, तिच्याकडे पण जरा लक्ष दे. झालंय वय आता तिचं, तिला तुझ्या आधाराची गरज आहे रे. बाकी काहीच नको तिला. तसं नाही रे, आठवण तर खूप येते, पण कामाच्या व्यापामधून समजतच नाही काही करावं. काय सांगायला मर्दा. बर, जरा जा की तिच्याकडे, तिला बघायचं आहे मला आणि तिच्या नातीला. बरं जातो, थांब, चालू असू दे. आजी, हो आजी, अहो दिप्याचा फोन आला, उठा की. अरे माझं पोरग ह्याच्यात कसं काय दिसते? अहो आजकाल सगळी आता दिसतात, समोर कोण दिसत नाही. बाळा, कशी रे तुला माझी आठवण झाली आज? अगं आई, कामं खूप आहेत ग, पण वेळ नाही भेटत, आणि तुझ्या नातीला तुला बघायचं आहे ग. आजी, कशी आहेस ग तू? मी बरी आहे रे, पण आज असं कुणीतरी मला प्रेमाने विचारलं म्हणून फार बरं वाटलं बघ. अरे पण मला तुला या डबड्यात बघायचं नाहीये. मला प्रेमाने तुला माझ्या हाताने कुरवाळायचंय, तुला मायाचा स्पर्श द्यायचाय. डॅड, तुम्ही इकडे राहता, आजी तिकडे राहते, तिला कसं वाटत असेल? तुम्ही तिला सोडून आला, शहरातल्या गर्दीत तुम्ही हरवला, मी पण हरवली तर? मला नाही यायचं तिकडे. तुला माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी वेळ, निदान आपल्या मुलीसाठी तरी वेळ काढ. जाऊया तिच्या अभ्यासासाठी गावी. आणि त्या खेड्यात कोण राहणार? आणि दर महिना पाठवतो ना आपण पैसे त्यांना. पैशांना सर्व गोष्टी घेता येत नाही. तिला आपल्या प्रेमाची आणि आपल्या मायेची गरज आहे. आता माझ्या मुलीने माझे डोळे उघडले. आम्ही दोघं जातो गावी. तुला याच असेल तर ये, नाही तर राहू. मग प्लीज चल ना माझ्यासाठी. अरे किती आतुरतेने मी तुझी वाट पाहत होते. लेका, आज तू माझ्या समोर उभा आहे, तर मला स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. मला म्हटलं आता तू येणारच नाही. मला वाटायचं तू माझ्या मैताला तरी येतोस का नाही. बाळा, ये सुनबाई, या या.
अगं अरे पा आलीस काय म्हणते अगं ती मुलं आहेत ना ती खेळ खेळतायत तुला नाही माहिती मग मला फक्त लुडो आणि पबजी माहितीये जे मी माझ्या मोबाईलवर खेळते. अगं आमची गावाकडची मुलं आहेत की नाही तीही असे खेळ खेळतात हं? तुला खेळायचं आहे का मी दाखव तुला कसा खेळायचं ते चल चल. आली चल ये अगं आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. माझी आई आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. टिप्या अरे भावा कसा आहेस कधी आलास काल झालं बरं झाला आलास आईला का सारखं तुझं नाव भोकत असते बघ पण काय करणार कामासाठी राहावं लागते रे आणि कामाची जबाबदारी पण वाढलेली आहे. अरे तिकडची जबाबदारी वाढली म्हणून आईची जबाबदारी कमी केलीस व्हायला का तसं नाही रे मला पण येऊन इकडे राहावं बी वाटते पण काय करणार. पण काय बरं माझं राहू दे तुझं सांग कसं काय चाललंय. आपलं निवांत आहे बघ दिवसभर राहणार रात्री निवांत झोपायचं आणि तुला तर माहित आहे आबाशिवाय आपल्याला काही करमत नाही बरं आहे की निघतो मी जरा काम आहे बरं चल. मला जायला पाहिजे मला कामावरून फोन येत आहेत आणि आम्ही उद्याच निघतो. बरं झालं तुम्ही आला खूप छान वाटलं तुम्ही 4 दिवस राहिलात म्हणून मनाला फार बरं वाटलं. ठीक आहे जा मग तुझ्या कामासाठी ये बाळा पुन्हा यायचे हां. आजी तुझ्या मुठीमध्ये प्रेमाची उगळजी मला कायम अशीच हवी. तू पण ये आमच्या. अरे लेकर मला नाही करमत रे तिथं आणि त्या धावत्या शहरात येऊन आम्ही हरवून बसणार आणि गाव पण विसरणार. नको आम्हाला आमचं गावच लई झाक वाटतंय ग पोरी. आजीची ही माया लावी मनाला या वेड डोळ्यामध्ये पाणी येतं आता थोडं थोडं. किती माया किती लळ मनी होतो हर्ष आणि कसा विसरावा मायेचा तो स्पर्श. नको नको वाटे जीवा दुरावा तो आता काळजास थरका होतो जाता जाता. आजीची ही माया लावी मनाला या वेड डोळ्यामध्ये पाणी येतं आता थोडं थोडं.